भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म चतुर्थ खंड भाग दुसरा पारिभाषिक शब्द साम्यामुळे होणारे मौलिक भेद कसे अस्पष्ट राहतात. पारिभाषिक शब्द साम्यामुळे होणारे मौलिक भेद कसे अस्पष्ट राहतात हा प्रश्न आहे. जो आता म्हटलं नाही मी, पारिभाषिक शब्द साम्यामुळे होणारे मौलिक भेद कसे अस्पष्ट राहतात. अस्पष्ट म्हणजे कळत नाही, कठीण आहे, कळत नाही, म्हणून तो प्रश्न केलेला आहे. पारिभाषिक शब्द साम्यामुळे होणारे मौलिक भेद कसे अस्पष्ट राहतात. त्याखाली आहे पुनर्जन्म. त्यामधील एक प्रास्ताविक, मृत्यूनंतर काय होते हा प्रश्न वारंवार विचारला जातो. मृत्यूनंतर काय होते हा प्रश्न वारंवार विचारला जातो. भगवान बुद्धाच्या समकालीनामध्ये ह्याविषयी दोन भिन्न मते होती. भगवान बुद्धाच्या समकालीनांमध्ये ह्याविषयी दोन भिन्न मते होती. पहिले मत शाश्वततावाद आणि दुसरे मत उच्छेदवाद. हे मत आहे बन पहा किती कठीण काम आहे. पहिलं मत आहे शाश्वततावाद आणि दुसरं आहे उच्छेदवाद. आत्मा अमर असल्यामुळे जीवन शाश्वत आहे. काय म्हणते शाश्वतवाद? आत्मा अमर असल्यामुळे जीवन शाश्वत आहे. पुनर्जन्माने जीवन पुढे चालू राहते असे शाश्वततावाद मानित असत. शाश्वततावाद काय म्हणते? आत्मा अमर आहे. आत्मा अमर असल्यामुळे जीवन शाश्वत आहे. पुनर्जन्माने जीवन पुढे चालू राहते असे शाश्वततावादी मानित असत. मृत्यू म्हणजे सर्वनाश. मृत्यू म्हणजे सर्वनाश. मृत्यूनंतर काही उरत नाही हा उच्छेदवाद्यांचा सिद्धांत. मृत्यू म्हणजे सर्वनाश, मृत्यूनंतर काही उरत नाही हा उच्छेदवाद्यांचा सिद्धांत. भगवान बुद्ध हा शाश्वततावादी नव्हता, कारण शाश्वततावादात पृथक आणि अमर अशा आत्म्याचे अस्तित्व कल्पावे लागते. भगवान बुद्ध हा शाश्वततावादी नव्हता, कारण शाश्वततावादात पृथक आणि अमर अशा आत्म्याचे अस्तित्व कल्पावे लागते आणि त्यास तर बुद्धांचा विरोध होता. भगवान बुद्ध हा उच्छेदवादी होता काय? भगवान बुद्ध हा उच्छेदवादी होता काय असा प्रश्न आलेला आहे. का शाश्वतवादी तर नव्हते बा, उच्छेदवादी होता काय?
असा प्रश्न आलेला आहे. आत्म्याचे अस्तित्व मानित नसल्याने आत्म्याचे अस्तित्व मानित नसल्याने बुद्ध हा स्वाभाविकच उच्छेदवादी असेल अशी अपेक्षा असणार. आत्म्याचे अस्तित्व मानित नसल्याने बुद्ध हा स्वाभाविकच उच्छेदवादी असेल अशी अपेक्षा असणार. आता बा शाश्वतवादी तर नाही आहे, उच्छेदवादी असेल अशी अपेक्षा असणार. परंतु आपण वस्तुतः उच्छेदवादी नसता आपणावर तसा आरोप केला जातो अशी बुद्धाने अलगद्दम सुत्तात तक्रार केली आहे. काय म्हटलं गेलेलं आहे? परंतु आपण वस्तुतः उच्छेदवादी नसता आपणावर तसा आरोप केला जातो अशी बुद्धाने अलगद्दपमसुत्ता तक्रार केली आहे. तो म्हणतो, माझी शिकवण वेगळी असता काही श्रमण आणि ब्राह्मण चुकीने आणि अप्रामाणिकपणाने वस्तुस्थिती धाब्यावर बसवून मी उच्छेदवादी आहे आणि मानवजातीचे विघटन, विनाश आणि संपूर्ण उच्छेद होणार आहे असे शिकवितो असा मजवर आरोप करतात. उच्छेदवादी आहे आणि मानवजातीचे विघटन, विनाश आणि संपूर्ण उच्छेद होणार आहे असे शिकवितो असा मजवर आरोप करतात. बघा, असा आरोप करतात कोण? काही श्रमण आणि ब्राह्मण. खरोखर मी तसे शिकवित नाही आणि तरीसुद्धा हे भले लोक चुकीने किंवा अप्रामाणिकपणाने मजवर खोटा आरोप करून मला उच्छेदवादी बनवू पाहतात. हे विधान जर खरोखर बुद्धाचे असेल, बुद्ध धम्मावर ब्राह्मणी सिद्धांत लादण्यासाठी घुसडलेले प्रक्षिप्त विधान नसेल तर एक गंभीर समस्या उभी राहते. ती समस्या अशी, भगवान बुद्ध तर आत्म्याचे स्वतंत्र अस्तित्व मानित नाही, मग तो आपण उच्छेदवादी नाही असे कसे म्हणू शकतो? भगवान बुद्ध तर आत्म्याचे स्वतंत्र अस्तित्व मानित नाही, मग तो आपण उच्छेदवादी नाही असे कसे म्हणू शकतो? आपण उच्छेदवादी नाही असे कसे म्हणू शकतो? यातून एक प्रश्न उद्भवतो, तो असा की भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतो काय? बघा, भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतो काय हा प्रश्न उद्भवतो आता. ते शाश्वतवादी नाही आणि उच्छेदवादी पण नाही. पहा किती दोनच त्यावेळेस मत होते. हेच तर संशोधन आहे भगवान बुद्धाचं. आता पुढे आपल्याला माहीतच पडेल. यातून एक प्रश्न उद्भवतो, तो असा की भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतो काय? पुढे 2, पुनर्जन्म कशाचा? भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतो काय? याचे उत्तर होय असे आहे. पहा, भगवान बुद्ध पुनर्जन्म मानते बोला. याचे उत्तर होय असे आहे. या प्रश्नाचे 2 भाग पाडणे
योग्य ठरेल? पहिला, पुनर्जन्म कोणत्या वस्तूचा? आणि दुसरा, पुनर्जन्म कोणत्या व्यक्तीचा? पुनर्जन्म कोणत्या वस्तूचा आणि पुनर्जन्म कोणत्या व्यक्तीचा? या दोन प्रश्नाचा एक एक प्रश्न वेगळा घेऊन विचार करणे बरे पडेल. विचार करणे बरे पडेल. पुनर्जन्म कशाचा? या प्रश्नाचा प्रथम विचार करूया. या प्रश्नाकडे बहुधा दुर्लक्ष केले जाते. हे दोनही प्रश्न एकत्र केल्यामुळेच अतिशय वैचारिक गोंधळ उत्पन्न झालेला आहे. भगवान बुद्धाच्या मते माणसाच्या अस्तित्वाचे 4 घटक पदार्थ आहेत. भगवान बुद्धांच्या मते माणसाच्या अस्तित्वाचे 4 घटक पदार्थ आहेत. पृथ्वी, आप, तेज आणि वायू. आजही हे वैज्ञानिक सिद्ध आहे. वैज्ञानानं जेव्हा आता इतकं युग पुढे आलेलं आहे विज्ञानामध्ये, आता त्यानं संशोधन केलं ना, तर हेच खरं आहे. सगळ्या सायंटिस्टला बुद्धाशिवाय दुसरा पर्यायच नाही आहे. त्यांनी याच्या आधारावर सगळे संशोधन करतात. भगवान बुद्धांच्या मते माणसाच्या अस्तित्वाचे 4 घटक पदार्थ आहेत. पृथ्वी, आप, तेज आणि वायू. पृथ्वी म्हणजे माती, आप म्हणजे पाणी, तेज म्हणजे ऊर्जा आणि वायू म्हणजे हवा. आपल्या शरीरामध्ये जे पृथ्वी आहे ना, हे चामडं, हा मांस, चामडं, हाडं, जे हातानं आपण धरू शकतो, ते सगळ्या वस्तू आणि माती आहेत. हे मातीमध्ये मिसळते. जेव्हा शरीर हेऊन जाते आणि एखाद्याला त्याला गाळतात, तेव्हा ते काही पूर्ण मातीमध्ये पूर्ण विलीन होऊन जाते. माती आहे. त्यानंतर आपल्यामध्ये आहे आप, पाणी. 75% भाग आपल्या शरीरामध्ये पाणी आहे, रक्त आहे, ते मिक्स त्याच्यामध्ये, तर ते पूर्ण पाण्यामध्ये मिक्स होऊन जाते. त्यानंतर आपल्या शरीरामध्ये आहे तेज, ऊर्जा. आता जे मी बोलून राहिलो, माझ्या शरीरामध्ये ऊर्जा आहे म्हणून मी बोलत आहे. ऊर्जा नाही, बोलणं नाही. माझ्या शरीरामध्ये ऊर्जा आहे म्हणून मी चालू शकतो. माझ्या शरीरामध्ये ऊर्जा आहे म्हणून मी चालू शकतो, बोलू शकतो, बघू शकतो. ऊर्जा आहे. डोळ्यामध्ये पण ऊर्जा आहे म्हणून बघू शकतो. कानामध्ये पण ऊर्जा आहे म्हणून ऐकू शकतो. हे सगळं ऊर्जेनं काम करते. आता इतक्या बारीक गोष्टी आहे. याचं संशोधन याचं का नाही भगवंतांनी सांगितलेलं आहे. ते आपल्याला अजून समजलं नाही का? डोळ्यामध्ये जर ऊर्जा आहे, मग ही ऊर्जा काम कशी करते? किती मोठा प्रश्न आहे हा. लय आता सायंटिफिक विषय आहे हा. लय तो आपल्या दिमागाच्या तो बाहेर आहे. मग कानानं ऐकू कसं येते आहे का नाही? कानानं ऐकू येते, पण कसं येते याचं थेरी काय? किती गंभीर प्रश्न आहे. म्हणजे आपण बोलतो इतर लोकांना तो आवाज कसा काय पोचते? प्रश्न हा लय गंभीर विषय आहे. इथं आपण नाही पोचू शकत. ऐकू येतं हेच तर लय मोठी गोष्ट आहे. बोलू शकतो हेच तर लय मोठी गोष्ट आहे. बघू शकतो हेच तर लय मोठी गोष्ट आहे. म्हणून ज्यांच्यापाशी जे अवयवानं काहीतरी आहे, त्यांनी त्यामध्ये आनंद मानला पाहिजे, समाधान मानलं पाहिजे. आप आहे आपल्या शरीरामध्ये पाणी, त्यानं तेज, ऊर्जा, वायू, हवा. आपल्या डोक्यापासून तो पायाच्या नखापर्यंत हवा फिरत राहते आपल्या शरीरात. आणि जेव्हा माहीत आहे काय, हवा कमी होते ना आपल्या शरीरातली, तेव्हा काही कमजोरी येते शरीरात. ऑक्सिजन, कोरोनामध्ये अभाव भासला ना ऑक्सिजनचा. आपल्या डोक्यापासून तो पायाच्या नखापर्यंत ऑक्सिजन फिरत राहते ह्या नसायतून, असं मी ऐकलं आहे की नसायमधून पूर्ण ह्या ऑक्सिजन इथपर्यंत फिरते. आणि जेव्हा म्हणते ते ऑक्सिजन शरीरामध्ये कमकुवत प्रमाणात येते ना,
तेव्हा शरीर कमजोर होते, असं ते कनेक्शन आहे. तेव्हा शरीर कमजोर होते, मग पाय कडक येणं, हे सगळं मग ते एकामेकाशी कनेक्शन आहे सगळं. ते हे चार एकामेकाशी घटक जुळलेले आहेत. याचा एकोपा आहे. आणि जेव्हा याचा एकोपा आणि कमकुवत होते, बॅलन्स बिघडते, तेव्हा शरीर बिमार पडते. जेव्हा या चार तत्वाचं, चार घटक पदार्थाचं जेव्हा याचंवालं बॅलन्स बिघडते, तेव्हा शरीर काय होते? बिमार होते. जेव्हा एखादी वस्तू आपल्या शरीरात जास्त होते, त्याचा त्रास होते. आता बघा कसं, पाणी जास्त पिऊन पाहिजे एखाद्या वेळेस. शरीराला 2 ग्लासची आवश्यकता आहे, बंब पाणी प्या इथपर्यंत. बॅलन्स बिघडलं ना, भलकसंच वाटते. बॅलन्सच पाहिजे शरीरामध्ये. जेव्हा पृथ्वी वाढते शरीरातली, बंब वजन वाढते, ह्या इथपर्यंत मोठले, ह्या चालणे होत नाही. पृथ्वी वाढली ना, दम लागते. मग आज मला सकाळी एक म्हातारा भेटला, त्यानं हात दाखवला, मुझे ऑटो नहीं मिल रहा बोले, मुझे छोड़ दो बोले कॉटन मार्केट तक. मैंने मैं तो इधर जा रहा, कॉटन मार्केट तिथून होतं 3-4 किलोमीटर. मैं तिकडं कसं जाऊ? मैं तुम तो बोला अच्छा घर के लग रहे, सब है बोले मेरे पास गाड़ी वाड़ी सब है, लेकिन बच्चे छोड़ के दे रहे नहीं बोले, सो गए बोले. मैं ठीक आहे बा, तिथं सोडून. मैंने मला थोडा चला करो. बम लठ्ठ झालता. श्रीमंत माणूस होता, असा नाही गरीब नव्हता, श्रीमंत होता. ॲटोच नाही भेटलं त्याला, व्यावसायिक असन तो. तर ते दिलं सोडून बिचारायले. त्याला म्हटलं थोडं चालत जा, म्हटलं व्यायाम होते. फक्त पैसा, हां पैशामध्येच गुंतले ते. त्याला वाटलं हेच मेन आहे, आरोग्य गेलं. तर असं असतं ते. तर पृथ्वी वाढली तरी त्रास होते, आप वाढलं तरी त्रास होते, ऊर्जा वाढली तरी त्रास होते. माहीत तुम्हाला कधी जिभेला फोडं येतात? ऊर्जा येते जास्त वाढली, हीट, त्याला हीट म्हणतात. इथून फुटते मग ते. नाजूक जागा आहे ना, हे सगळ्यात नाजूक जागा आहे पृथ्वी आपल्या पृथ्वीवरची. ह्या जी नाजूक जागा आहे, आणि तिथून मग काय होते? उष्णताशी बाहेर निघते, भाप, त्याला भाप म्हणतो आपण, आणि वायू, हवा. तर ह्या सगळ्या गोष्टी लिमिटच्या वर झाल्या तर त्यांना काय होते? त्रास होते. कमी झाल्या तरी त्रास होते. आणि म्हणून काही यामध्ये बॅलन्स राखला पाहिजे. आता हेच जे घटक पदार्थ आहे 4 या पृथ्वीवर आहे. 3 भाग पाणी आहे. पहा कनेक्शन कसं आहे निसर्गाचं. 3 भाग पाणी आहे, त्यामध्ये तेजी आहे, पृथ्वीवर वायू पण आहे, हवाही चालत राहते, वारा धुवून. असंच आहे हे सगळं कनेक्शन. आणि जेव्हा काय होईल, जर ह्या पृथ्वीचं बॅलन्स बिघडलं, हे पृथ्वी काय करते? आपली बाजू पूर्ण करते. लाटा येईल समुद्राच्या, वातावरण निसर्गाचं बदलून जाईल, मग ते काय होते? नुकसान करते. पृथ्वी बिमार, माणसं बिमार. सांगणं फार गरजेचं आहे. पृथ्वी बिमार, माणसं बिमार. पृथ्वी बिमार म्हणजे कशी? ऋतुचक्र बदलले, कधी पाऊस, कधी पाणी, कधी वारा, कधी ऊन. यानं काय निसर्गाचं चक्र जर बदललं तर इथं माणसं बिमार व्हायला सुरुवात होते. कनेक्शन आहे. आता होऊन काय राहिलं? माणूस स्वतःच्या स्वार्थापायी पृथ्वीला एवढं त्यानं त्रास देणं सुरू केलं. झाडांची कत्तल, जमिनीची उकरणं, त्यातून काही ना काही काढत राहणं, खनिज तत्व. लोभ होईन तो, लोभानं उरेल सगळं ते. त्यानंतर त्यामध्ये पाणी काढणं चालू आहे. पाणी जमिनी मुरून नाही राहिलं, पाणीच काढणं चालू आहे. निसर्गाचं सगळं संतुलन काही बैकून राहिलं. त्याची पण एक लिमिट आहे. जास्त जर अति झाली तर विनाश होऊ शकते. जसं मी असं ऐकलं आहे की बा मायकल जॅक्सन हा फार श्रीमंत होता, डान्सर जगातला टॉप लेवलचा. काही जणांना माहीत पण असं. त्याचं मी असं ऐकलं आहे की, आता खरं की खोटं एवढं नाही माहीत आपल्याला, पण मी असं ऐकलं आहे की श्रीमंत लोक असत ना, याला मरुशा वाटत नाही. तर तो म्हणते सोबत डॉक्टर वागे म्हणते. तो काय करे?
डॉक्टरसोबत वागवे, इंजेक्शन घेत जा का तो, इंजेक्शन घेत जाय. हां, तरुण राहासाठी, तरतरी यासाठी मस्त आहे. चेहऱ्यावर तो काळा होता म्हणते त्यानं गोरं गेलं स्वतःले, पाहिलं त्याचे फोटो तुम्ही. नाक चपटवत त्याचं आलं, काळ्या गोऱ्याचा भेद होता ना तिकडं. नाक चपटवत त्यानं, नाक चरदाळ केलं असं, आणि अलग दिवशी करीन मग भम श्रीमंत झाला. त्याचा डान्स पाहिलं लाखो पब्लिक, लाखो काय करोडं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्या डान्स पाहिलं लोक रडत, इतका त्याचा आला त्याचा क्रेज. तो असा हात हलवला, असं लोकांना डान्स केला काय, असा हात हलवा डान्सच केला काय, पाहिजे त्याच्या यूट्यूबवर तुम्ही व्हिडिओ दिसन तुम्हाला. हां, लवचिक शरीर त्याचं आलं आणि बम त्याला डिमांड. पण तो 50 वर्षाच्या वर जाऊ शकला नाही म्हणते. 50-60च्या आतमध्येच तो मरण पावला. आता एक जण कोणाचं तरी मी नाव त्याची पाहिला एक व्हिडिओ, तोही इंजेक्शन घेऊन राहिला तरुण राहासाठी. व्यायाम वगैरे करते, त्याचं लय वय काहीतरी वय वाढलं असं, तो अजून तरुण दिसला पाहिजे बा. इंजेक्शन घेत राहते, बॉडीला हे करत राहते, काहीतरी संशोधन करत राहते, त्याच्यावर एक्सपेरिमेंट करून राहिला. नाही जिवंत राहू शकत. कितीही कोशिश केली, जर त्यानं चांगलं जर त्याचं खानपान असन, जास्तीत जास्त तो अधिक जगू शकते. 150 वर्ष जगू शकन, 200 जगू शकन. पण अतिरेक शरीरासोबत खेळणं ते घातकच आहे. तर म्हणून पृथ्वी, आप, तेज आणि वायू हे आपल्या शरीराचे 4 घटक आहे. हे कमी असले तरी घातक आहे, जास्त असले तरी घातक आहे. त्याचा आपल्या शरीरामध्ये बॅलन्स असलं पाहिजे. प्रश्न असा आहे की मनुष्य देह मृत झाल्यावर त्याच्या या 4 भौतिक घटकाचे काय होते? हाही प्रश्न आहे. आता 4 भौतिक घटकाचे काय होते? मृत शरीराबरोबर तेही मृत होतात काय? काही लोक म्हणतात होय, भगवान बुद्ध म्हणतो नाही. काही लोक म्हणतात होय, मृत शरीराबरोबर तेही मृत होतात काय? काही लोक म्हणतात होय, भगवान बुद्ध म्हणतो नाही. ते घटक पदार्थ आकाशात जे समान पदार्थ सामूहिक रूपाने आहेत त्यात मिळून जातात. आलं लक्षात? पृथ्वीचा भाग पृथ्वीत, शरीरातलं पाणी पाण्यात, शरीरातली ऊर्जा ऊर्जात, आणि शरीरातली वायू वायूमध्ये. असं आहे ते कनेक्शन. हे विज्ञान आहे, लय मोठं आहे, लय मोठं विज्ञान आहे. लवकरात लवकर समजणार नाही याला. म्हणून तर संशोधन करावं लागते. जानो सच को जानो. म्हणून लोक ते जाणत नाही ना, तर मग ते अंधश्रद्धेमध्ये जातात. कारण तेवढीच त्याची ही आहे. हाच बरोबर असं ना, मग स्वतःच्या डोक्याचा काही मग वापर करत नाही आणि मग ते अंधश्रद्धेमध्ये जातात. बुद्ध म्हणतात जसं आहे तसंच जाणार. पृथ्वी, आप, तेज आणि वायू ते या आकाशात जे समान पदार्थ सामूहिक रूपाने आहेत त्यात मिळून जातात. इथपर्यंत आपण जाणलं पाहिजे. जेव्हा हे 4 घटक आकाशात तरंगणाऱ्या समूहाला मिळतात तेव्हा एक नवा जन्म घडतो. एक नवा जन्म घडतो. पुनर्जन्माचा भगवान बुद्धाला अभिप्रेत असणारा अर्थ असा आहे, या नव्या जन्मातील घटक पृथ्वीच्या एका विशिष्ट मृत शरीरातील असू शकतील. इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की शरीर मरते पण त्याचे भौतिक घटक पदार्थ सदैव जगत राहतात. काय राहतात? जगत राहतात. घटक पदार्थ पण जगत राहतात. अशा प्रकारचा पुनर्जन्म बुद्ध मानतो. आपल्यातली जे चामडं आहे ना, हे जगत राहतात. याच्यामध्ये मग वेगळे जन्म होते. किडे जन्माले येते, आहे का नाही? आता हे मग आपले नाते काय माहीत, आपत असं आहे का नाही?
जन्म दिला ना आपण त्याला. आपल्या मेलेल्या शरीरानं जेव्हा त्याला किडे लागतात त्याला असंख्य जन्म दिला. कसं वाटते ऐकायला? पण खरी गोष्ट आहे. जेव्हा त्याला मातीमध्ये गाडल्या जाते तेव्हा त्याला काय लागतात? सगळे हेच लागतात पदार्थ. जेव्हा अग्नीमध्ये जाळल्या जाते तेव्हा ते जळून राख होऊन मातीमध्ये जातात. सारखंच आहे. असं घ्या तुम्ही, असं घ्या. जेव्हा ते शरीर जळते तेव्हा ते पाणी भाप म्हणून उडते वरतं. ते पावसात मग खाली पडत असं. बरोबर आहे ना? आज जेव्हा शरीराला अग्नी लागली एखाद्याच्या, आता माझ्या शरीरासमोर अग्नी लागली, काय होईल? ते पाणी काय होईल? भाप होईल आणि चाललं वरतं उडत. वर मग ढगामध्ये फिरत राहते ते भाप म्हणून, गरम भाप. आणि जेव्हा पावसाळा येते, पावसाळा लागते तेव्हा ते पाऊस काय पडते? खाली पडते. आता कोणी हे म्हणू शकते का अभि तो मेला नाही का, त्याच्या अंगाचं पाणी होईन हे कसा मेले का? जाणू शकते का कोणी? किती मोठं संशोधन आहे. इथं पाण्यासाठी बाट, कधी येईन पाणी. बाबासाहेबांना पाण्यासाठी त्रास होत झाला. म्हणजे असं विचार करा का ज्या असंख्य इतिहास काळापासून असंख्य जे लोक मृत पावलेले आहेत त्यांना जे अग्नी मिळाली, त्यांची भाप जे वरतं उडली, तेच पाणी आपल्याला भेटू राहिलं असं अंगावर, तेच पिण्यामध्ये येत असं. पण ते शुद्ध होऊन येते. काय होऊन येते? शुद्ध होऊन येते. मग बाट कसा करता तुम्ही? पाण्याचा आहे का नाही? पहा किती भयंकर संशोधन केलं आताच्या आता मी. समुद्राचंही ते भाप जे उडते, आता समुद्रामध्ये सगळं समुद्र चांगलाच आहे काय? काही त्यात किती घाण राहते, नद्यामध्ये घाण आहे, नाले आहे, नाल्यातलं पाणी उडते वरतं, ते भाप होते आणि तेव्हा ते पाऊस म्हणून खाली पडते. चक्र फिरत राहते. फिल्टर, ते फिल्टर होत राहते, फिरत राहते. म्हणजे निसर्ग काय करते? सगळी दलिंद्री शुद्ध करून खाली पाडते. लक्षात? जे पाणी खराब केलं तर त्या पाण्याला काय करते निसर्ग? सूर्य त्याला भाप म्हणून उडवते वरतं, तेज ऊर्जा उडवते वरतं आणि त्याला काय करते? शुद्ध करून खाली पाठवते. माणसं अधिक खराब करतात, अधिक खराब करतात. आपल्या भारतात एवढ्या नद्या खराब आहे, त्यात काय काय पाणी सोडून पुऱ्या खराब करून टाकल्या. हालाकी इथं आणि इतके देव आहेत का त्या देवाचे काही नावं नाही येत, इतके देव आहेत तरी त्या नद्या खराब आहेत. आणि फॉरेनमध्ये काही नद्या शुद्ध आहेत. लोकांच्या घरापासून नद्याच्या खोरे गेलेले आहेत, सफा पाणी. आता व्हिडिओ पाहायला भेटते बघा. तिथं तर बिचारा देवच नाही आहे. मग तिथं सफा का, इथं घाण का? हाही प्रश्न निर्माण झालेला आहे. आता याच्यावर विचार झाला पाहिजे. भगवान बुद्ध म्हणतो नाही, ते घटक पदार्थ आकाशात जे समान पदार्थ सामूहिक रूपाने आहेत त्यात मिळून जातात. जेव्हा हे 4 घटक आकाशात तरंगणाऱ्या समूहाला मिळतात तेव्हा एक नवा जन्म घडतो. पुनर्जन्माचा भगवान बुद्धाला अभिप्रेत असणारा अर्थ असा आहे. या नव्या जन्मातील घटक पृथ्वीच्या एका विशिष्ट मृत शरीरातील असू शकतील. इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की शरीर मरते पण त्याचे भौतिक घटक पदार्थ सदैव जगत राहतात. अशा प्रकारचा पुनर्जन्म बुद्ध मानतो. सारीपुत्त आणि महाकोठित यांच्या संवादात या विषयावर चांगलाच प्रकाश पडला आहे. असे म्हणतात की एकदा भगवान श्रावस्ती येथील अनाथपिंडकाच्या जेतवन आश्रमात वस्ती करत असता महाकोठित आपले सायंकाळचे ध्यान संपून सारीपुत्ताकडे गेला आणि त्याने सारीपुत्ताला आपल्या मनात टाचत असलेल्या काही प्रश्नांचे
स्पष्टीकरण विचारले. खालील प्रश्न त्यापैकी होते. महाकोठीत ध्यानाच्या पहिल्या अवस्थेत किती गोष्टी दूर केल्या जातात आणि किती मागे राखल्या जातात? सारीपुत्त: 5 दूर केल्या जातात, 5 मागे राखल्या जातात. विषय वासना, दुर्बुद्धी, आळस, चिंता आणि शंका या दूर केल्या जातात आणि निरीक्षण, चिंतन, उत्साह, समाधान आणि चित्ताची एकाग्रता ह्या मागे राखल्या जातात. महाकोठीत डोळे, कान, नाक, जिवा आणि स्पर्श महाकोठीत डोळे, कान, नाक, जिवा आणि स्पर्श ही पंचेंद्रिये घ्या. त्याचे विषय पृथक आणि क्षेत्रे पृथक आहेत. त्याचा विचार करू लागलो असता असा प्रश्न पडतो की त्याचे अंतिम अधिष्ठान कोणते? या पंचेंद्रियाचे विषय आणि त्यांची क्षेत्रे यांचा उपभोक्ता कोण? सारीपुत्त म्हणाले, मन. महाकोठीत म्हणाले, ही पंचेंद्रिये कशावर अवलंबून आहेत? सारीपुत्त म्हणाले, चेतनेवर. चेतना कशावर अवलंबून असते? उष्णतेवर. उष्णता कशावर अवलंबून असते? चेतनेवर. तुम्ही म्हणता उष्णता चेतनेवर अवलंबून असते व चेतना उष्णतेवर अवलंबून असते. याचा खरोखर अर्थ तरी काय लावायचा? मी तुला एक उदाहरण देऊन स्पष्ट करतो. ज्याप्रमाणे दिव्यातील प्रकाश ज्योतीचे दर्शन घडवितो आणि ज्योतीमुळे प्रकाश उद्भवतो, त्याप्रमाणेच चेतना ही उष्णतेवर आणि उष्णता चेतनेवर अशी ती दोन्हीही तत्वे अनन्याश्रयी आहेत. अनन्याश्रयी आहेत. महाकोठीत म्हणाले, शरीर हे निश्चितेत. शरीर हे निश्चेतन काष्टासारखे दूर फेकण्यापूर्वी शरीरातील कोणत्या गोष्टी त्या सोडून जातात? चेतना, उष्णता आणि विज्ञान. जाणीव. चेतना, उष्णता आणि विज्ञान. इंद्रिय, संज्ञा आणि भावना, भावभावना व भिक्खूने, ज्या भिक्खूने आपल्या समाधीत निग्रहित आणि शांत केल्या आहेत, तो भिक्खू आणि मृत शरीर या दोहोंमध्ये भेद काय? मृत शरीरात काया, वाचा आणि मन ह्यांच्याच क्रिया केवळ थांबलेल्या असतात, तर इंद्रियांचे सामर्थ्यही उच्छिन्न झालेले असते. उलटपक्षी ध्यानस्थ भिक्खूंमध्ये चेतना व उष्णता ही कायम असून इंद्रिय शक्ती शाबूत असते. जरी त्याचे श्वासोच्छ्वास, वितर्क, विचार आणि संज्ञा थांबलेल्या आणि शांत असल्या तरी मृत अथवा उच्छेद यांचे हे श्रेष्ठ आणि परिपूर्ण विवेचन ठरण्याचा संभव आहे. या संवादात एक व्यंग आहे. महाकोठीताने सारीपुत्ताला एक प्रश्न विचारावयाला हवा होता. तो म्हणजे उष्णता म्हणजे काय? याचे सारीपुत्ताने काय उत्तर दिले असते याची कल्पना करणे सोपे नाही. एक गोष्ट मात्र निसंदेह आहे की उष्णता म्हणजे शक्ती, एनर्जी असं आपण म्हणू शकतो, असं ते याच्यात सांगितलेलं आहे. अशा रीतीने स्पष्ट केल्यास शरीर मृत झाल्यावर काय होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर शरीर शक्ती उत्पन्न करण्याचे थांबविते असे होते. शरीर शक्ती, एनर्जी उत्पन्न करण्याचे थांबविते असे होते. परंतु हाही उत्तराचा एक भागच ठरतो, कारण मृत्यूचा एक अर्थ असाही आहे की शरीरातून जी शक्ती बाहेर पडते
ती विश्वात संचार करणाऱ्या शक्ती समूहात मिळून जाते. म्हणून मृत्यूचे अथवा उच्छेदाचे दोन अर्थ आहेत. एका पैलूचा अर्थ शक्तीचे उत्पादन थांबणे, दुसऱ्या पैलूचा अर्थ विश्वात संचार करणाऱ्या शक्ती संग्रहात नवी भर पडणे. उच्छेद या शब्दाच्या अर्थाला असे दोन पैलू पडत असल्याने बुद्ध स्वतःला पूर्णतः उच्छेदवादी म्हणत नसे. आत्म्याच्या कक्षेपर्यंतच तो उच्छेदवादी होता. शरीराच्या भौतिक घटकाबाबत मात्र तो उच्छेदवादी नव्हता. म्हणजे कसं आहे माहीत आहे काय, इथपर्यंतच तो ह्या विषयाला मध्ये होता, इथपर्यंतच तो त्या याच्यामध्ये होता, इथून तो पुढे नव्हता. समजलं? अधिक एखादं उदाहरण देतो सोपं. जे ग्लासभर पाणी पेलं ते इथपर्यंत पुरलं, तिकडं पुढं ते पुरलं नाही. जे भोजन घेतलं डबा बांधून तो इथपर्यंत डबा पुरला, पुढे पुरला संपला, तिथं तो वेगळा विषय सुरू झाला. शरीराच्या भौतिक घटकाबाबत मात्र तो उच्छेदवादी नव्हता असा अर्थ लावला तर बुद्ध स्वतःला उच्छेदवादी का म्हणून घेत नसे हे कळणे सोपे होते. तो शरीर घटकाचे पुनर्जीवन मानतो, तो आत्म्याचा पुनर्जन्म मानत नाही. शरीर घटकाचे पुनर्जन्म मानतो, तो आत्म्याचा पुनर्जन्म मानित नाही. भगवान बुद्धाच्या मताचा असा अर्थ लावला तर तो शास्त्राशी सुसंवादी आहे. याच अर्थाने बुद्ध केवळ पुनर्जन्म मानतो असे म्हणता येईल. बुद्धाने एकदम शरीरावर फार बारीक अभ्यास केला होता, स्पष्ट सांगितलं एकदम. पण अजूनही काही असंख्य लोकांना ते पटत नाही, कारण बुद्धी कमी आहे. मानवावर विश्वासच नाही आहे. महामानव तथागत सम्यक संबुद्ध ज्यांनी ज्ञान प्राप्त केलं त्या व्यक्तीवर विश्वास नाही आहे. आणि हा सगळा सार भगवान बुद्धाचा ओरिजिनल सार जो आहे धम्माचा, हा बाबासाहेबांनी 14 ऑक्टोंबर 1956 रोजी आपल्याला दिलेला आहे. तेच समजून घ्यावं लागते. शास्त्र म्हणते शक्ती कधीही नाश पावत नाही. मृत्यूनंतर सर्व उच्छेद होतो आणि मागे काहीच उरत नाही. ही विचारसरणी भौतिक शास्त्राविरुद्ध आहे, कारण ही विचारसरणी शक्तीचे सामूहिक सातत्य या प्रमाणाशी जुळत नाही. कारण ही विचारसरणी शक्तीचे सामूहिक सातत्य या प्रमाणाशी जुळत नाही. केवळ याच रीतीने वर सांगितलेली पुनर्जन्माची समस्या सोडविता येते. काय म्हटलं आहे? शास्त्र म्हणते, भगवान बुद्धाच्या मताचा अर्थ इथून समजून घेऊ. पहा, भगवान बुद्धांच्या मताचा अर्थ असा लावला तर तो शास्त्राशी सुसंवादी आहे. सुसंवादी म्हणजे ठीकठाक, मिळता जुळता, सुसंवादी आहे. याच अर्थाने बुद्ध केवळ पुनर्जन्म मानतो असे म्हणता येईल. शास्त्र म्हणते शक्ती कधीही नाश पावत नाही. मृत्यूनंतर सर्व उच्छेद होतो आणि मागे काहीच उरत नाही. ही विचारसरणी भौतिक शास्त्राविरुद्ध आहे, कारण ही विचारसरणी शक्तीचे सामूहिक सातत्य या प्रमाणाशी जुळत नाही.
केवळ याच रीतीने वर सांगितलेली पुनर्जन्माची समस्या सोडविता येते. शक्ती कधीही नाश पावत नाही. ती पुनर्जन्माच्या समस्येशी सोडवता येते अशा प्रकारे म्हटलं आहे. आता इथं हे शक्ती नाश पावत नाही. किती मोठा प्रश्न झाला आता निर्माण. काही जण पण बाबा शक्ती काय होय, शक्ती काय होय, काय शक्ती होय, आहे का नाही. आता इकडं आपण एवढं संशोधन केलं नाही आहे, इकडं जाऊ पण नाही. भगवान बुद्धांनी काय म्हटलं, आत्मा नाही आहे, 4 घटकामध्ये विलीन होते. आलं लक्षात. पण मी असा म्हणतो का जेव्हा हे 4 घटक एकत्र येतात तेव्हा पुनर्जन्म होते. आता 4 घटक एकत्र कधी येतील याच्यावरही संशोधन झालं पाहिजे, आहे का नाही. हा लय मोठा गंभीर विषय आहे हा. इकडं का नाही पडणं म्हणजे कुठं जाणं आहे, अंधश्रद्धेमध्ये जाणं आहे. इथं धम्म हे सांगण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही वर्तमानमध्ये जगा, या जीवनाला चांगलं बनवा, कुशल कर्म करा, म्हणजे जीवनामध्ये सुख येईल, आनंद येईल. वर्तमानमध्ये चांगलं जगा लागते, हेच लय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून का नाही जे मुखातून जन्मलेले आहेत त्यांनी ह्याच याच्यावर का नाही लोकांना बेवकूफ बनवणं चालू केलेलं आहे. बेवकूफ बनवतात आणि तेच सुरू आहे का ते का नाही लोकांना खरा मार्ग सांगत नाही. त्यांना माहीत आहे बुद्ध जर सांगितले, भगवान बुद्धाने अवतार घोषित केलं, पण 22 प्रतिज्ञामध्ये भगवान बाबासाहेबांनी खोडून टाकलं. बुद्ध हा विष्णूचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसर प्रचार आहे. पण जे लोक अवतार मानतात त्यांच्या घरीसुद्धा भगवान बुद्धाचा फोटो नाही आहे. पहा कसा प्रश्न निर्माण झालेला आहे. जे अवतार मानतात त्यांच्या घरीसुद्धा भगवान बुद्धाचा फोटो नाही आहे. का नाही बा. पहा किती षड्यंत्र आहे. जेव्हा बुद्ध, मी इथंच सांगतो, जेव्हा भगवान बुद्ध जेव्हा या देशामध्ये पूर्णपणे वाढतील ना, सगळे ओबीसी लोक भगवान बुद्ध जेव्हा स्वीकारतील ना, हे भगवान बुद्धाच्या नावानं अधिक मोठ्या प्रमाणात दुकान चालू करतील. आलं लक्षात. त्यांना कळलेलं आहे अवतार कोण घोषित केलं, भविष्य का बहुत बड़े होने वाले भविष्य में, बहुत बड़े होने वाले भगवान बुद्ध भविष्य में. इसकी वजह से इनको अवतार घोषित कर दो. अगर इधर की दुकान अगर नहीं चली तो इधर की चल जाएंगी. आणि खरी गोष्ट आहे, कारण भगवान बुद्ध आता भारताच्या बाहेर पसरलेले आहेत मोठ्या प्रमाणात. भारतामध्ये वाढून राहिले ओबीसी, अभ्यासक, SC, ST आणि इतर लोक बुद्ध धम्माकडे वळून राहिले. एक फिरोज नावाचा उपासक आहे, भगवान बुद्धाचा नेहमी डीपी ठेवते. बुद्धिझममध्ये पाली करून राहिला, घडी PhD करत आहे बुद्ध धम्मावर, PhD करत आहे, PhD. हां बघा, म्हणजे धम्माकडे येणारे काही खूप मोठा समूह भविष्यकाळात वाढणार आहे. आणि ज्यांना भगवान बुद्धाचे विचार पटले ते थांबत नाही. आणि बुद्ध हे थांबणारे नाही आहेत. प्रशिक्षणच असं आहे, हे प्रशिक्षण असं आहे, एक वेळा डोक्यात ते घुसलं का तो मग सुटत नाही. आणि कर्मकांडवाला तरी माणूस का नाही त्यात फिरून राहील. म्हणून हे घाबरतात का हे नाही ऐकायला भेटलं पाहिजे. म्हणून या वर्षावासामध्ये का नाही वाचन होते ना जागोजाग्यावर, हे वाचन त्यांच्या कानावर पोचू नये म्हणून विविध स्वरूपाचे कार्यक्रम सुरू होतात. आणि त्यांना त्यांच्या त्या अभ्यासापासून विचलित करतात. इतकं महान ज्ञान त्यांच्या कानापर्यंत पोचू देत नाही. अन्याय होऊ राहिला त्यांच्यावर, ज्यांच्या कानापर्यंत हे भगवंताचं एवढं महान तत्त्वज्ञान पोचत नाही, त्यांच्यावर अन्याय होऊ राहिला असं आपल्याला दिसून पडते. भगवान बुद्धाचं हे तत्त्वज्ञान कानावर पडलं ना, डोके दुरुस्त होतात, माणूस चांगल्या मार्गी लागतो, सगळ्यांचं भलं होते, सर्व चांगलं होते, सगळ्यांना योग्य मार्ग कळतो. आणि हेच तर आहे
कोणत्याही गोष्टीची काही तुलना झाली पाहिजे. खरं काय, खोटं काय, चांगलं काय, वाईट काय, याच्यावर विचार झाला पाहिजे. चांगलं स्वीकारलं पाहिजे, चुकीचं सोडून दिलं पाहिजे. ज्यापासून हानी होते, नुकसान होते, मृत्यू होते, ते सोडून दिलं पाहिजे. बरेच जण बिचारे नदीवर, समुद्रावर जातात, आहे का नाही? तिथं बिचाराचा मृत्यू होतो, काही जण मरण पावतात, दुर्घटना होते. जे योग्य आहे त्याचा स्वीकार करा, जे चुकीचं आहे त्याला सोडून द्या. चांगलं स्वीकारलं पाहिजे. म्हणून भगवान बुद्धाचा मार्ग हाच सत्याचा मार्ग आहे. भगवान बुद्ध सत्य आहे. भगवान बुद्धाशिवाय या जगात काहीच नाही. ते म्हणते ना, एक मन आहे, कण कण में ईश्वर. कण कण में ईश्वर नाही, जिथं खोदसान तिथं बुद्ध आहे. कण कण में बुद्ध आहे, जिथं खोदाल तिथं बुद्ध आहे. आणि ईश्वर शब्दाचा जन्म हा अवलोकितेश्वर बुद्ध याच्यामधूनच का नाही ईश्वर शब्दाचा जन्म झालेला आहे. असा इतिहास आहे, लय मोठा आहे. पण ते एखादा मला एवढं सांगता येत नाही. मग काही जण काय म्हणतात, मग हे तर आपल्या येतच आहे. आता काही जण वाटते गणपती बा, बुद्धाले गणपती म्हणते, गणपतीचा आपलाच होय म्हणते. त्याचं स्थिरस्थळी समजून राहिले अजून. ते 10 दिवस नाही बसावं लागत ना बुद्ध गणपतीले, आयुष्यभरासाठी गणपतीला घरात बसावं लागते. ओरिजिनल गणपती भगवान बुद्ध. गण म्हणजे लोक, पती म्हणजे राजा, गणाचा पती गणपती भगवान बुद्ध. भगवान बुद्धांचं एक नाव गणपतीसुद्धा आहे. तथागत नाव आहे, विश्वकर्मा त्यांचं नाव आहे, जगद्गुरू नाव आहे. अलग अलग उपाधी दिल्या त्यांना, भेटलेले आहेत त्यांना ते त्या काळापासून. भगवान बुद्धांना म्हणतात. आता काही जण का नाही त्याला भारताच्या बाहेर कोणी ओळखतही नाही, स्वतःलाच ते जगद्गुरू म्हणून घेतात. बघा, आता जगद्गुरू भगवान बुद्ध होत. आणि म्हणून जगद्गुरूचं ऐका. जगद्गुरूंनी 2500 वर्ष अगोदर मानवाच्या सुखाकरता, मानवाच्या कल्याणाकरता हा इतका महत्त्वपूर्ण धम्माचा मार्ग सांगितलेला आहे. त्या मार्गाचा आपण स्वीकार केला पाहिजे. आणि तो आपण कराल, सत्याच्या दिशेने वाटचाल कराल, अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. साधू साधू साधू.